येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुका लवकर जाहीर होतील आणि त्यामुळं सातारा लोकसभा मतदारसंघ बहुतेक राष्ट्रवादी काँग्रेस लढणार आहे आणि त्यामुळं आपण सगळ्यांनी नेटाने कामाला लागावं यासाठी आपण सर्वांना या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे। पण स्वर्गीय पी.डी. पाटील साहेबांच्या वेळेपासून या मतदारसंघात एक अभेद्य संघटना आदरणीय पवार साहेबांच्या मागे उभा करण्याचं काम अनेक वर्षापासून आपण सगळे करत आहात। जेव्हा जेव्हा संकट आलं, अगदी पक्षाने अन्याय केला तरी निवडून आल्यावर पक्षाच्याच सोबत राहण्याचा दिलदारपणा, मोठेपणा हा तुम्ही सगळ्यांनी कायम दाखवलेला आहे। बाळासाहेब पाटील मंत्री म्हणून काम करत होते, सहकार मंत्री म्हणून काम करत होते, त्यावेळी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी फार चांगलं काम बाळासाहेबांनी करून दाखवलेलं आहे। आपल्या सगळ्यांना अभिमान वाटेल असं हे व्यक्तिमत्व आहे आणि तत्वाशी कधी प्रतारणा करायची नाही ही त्यांची आजपर्यंतची भूमिका आम्ही जवळून पाहिलेली आहे। आणि म्हणून यावेळी पक्षात फूट पडली त्यावेळी बाळासाहेब पाटील ठाम होते। पाटील साहेबांचा हा विश्वास होता की पी.डी. पाटील साहेब, यशवंतराव चव्हाण साहेब यांचा विचार जो आहे तो पी.डी. पाटील साहेबांनी जपला, तोच विचार जपण्याचं काम आम्ही सगळे करणार आहोत। आणि म्हणून कुठेही चलबिचल न होणारे सगळ्यात एकमेव आमदार जर कोण असतील, निर्भीडपणाने हीच भूमिका माझी आहे हे पहिल्या दिवशी स्पष्टपणाने सांगणारे कोण जर आमदार असतील तर ते बाळासाहेब पाटील आहेत। आणि म्हणून आम्हा सगळ्यांच्या मनात त्यांच्याविषयी विशेष आदर आहे। पक्ष फुटला, पक्षातनं काही लोक बाजूला गेले। आपल्या सर्वांना मला हे सांगायचंय की गाजावाजा जास्त आहे, तुम्ही त्याला घाबरून विचलित होऊ नका। जिथं जास्त वाजतं तिथं कमी असतं आणि जिथं काहीच वाजत नसतं तिथं सगळं असतं, हे कायम लक्षात ठेवायचं। महाराष्ट्रामध्ये आम्ही बिहारच्या पुढे गेलेलो आहे। राज्याचे भारतीय जनता पक्षाचे एक आमदार पोलीस स्टेशन मध्ये जातात, दुसरे गुन्हेगार पोलिसांच्या आश्रयास दुसऱ्या पक्षाचे पदाधिकारी, गुन्हेगार नाही पदाधिकारी, ते गुन्हेगार आहेत का नाही मला माहित नाही, पण ते पदाधिकारी पोलीस स्टेशन मध्ये निवांत बसलेले आहेत आणि आमदार जातात आणि त्या प्रत्येकावर गोळ्या झाडतात। 5 गोळ्या झाडल्या का 10 गोळ्या झाडल्या माहित नाही, काही जण म्हणतात 5, काही जण म्हणतात 11 गोळ्या झाडल्या, मी दोघा तिघांनी झाडल्या असतील। पोलीस स्टेशन मध्ये बंदूक घेऊन आमदार जातात आणि गोळीबार करतात। ज्याच्यावर गोळीबार झालाय त्याच्या हृदयाच्या जवळ एक, किडनीच्या जवळ एक अशा गोळ्या शिरलेल्या आहेत, तो क्रिटिकल आहे। पण भारतीय जनता पक्षाचे आमदार महाराष्ट्रातल्या एका पोलीस स्टेशन मध्ये गोळीबार करू शकतात, हे धाडस कुठून आलं हा प्रश्न सगळ्यांनी विचारला पाहिजे। आपण नुसतं रिव्हॉल्वर इथं लावलं आणि असं शर्ट जरी वर केला तरी त्याला तक्रार करतो आणि त्याला चौकशीला बोलवलं जातं। इथं तर रिव्हॉल्वर काढून गोळ्या झाडलेल्या आहेत आणि त्यामुळं ज्यांनी गोळीबार केला त्याची मुलाखत तुम्ही ऐकली की नाही मला माहित नाही। ज्यांनी गोळीबार केला ते असं म्हणतात, पत्रकारांनी ऐकले की नाही माहित नाही, ते म्हणतात अहो सध्याचे मुख्यमंत्री गुन्हेगार घडवण्याचं काम करतायत महाराष्ट्रात। मी कोट्यावधी रुपये मुख्यमंत्र्यांना दिलेले आहेत का, देणं आहे का, येणं आहे काय, मला काहीतरी आहे पण कोट्यावधी रुपयात तर आता आमदार कोण बोलतच नाही। हजारात आणि लाखात बोलायची पद्धत बंद आहे। कोट्यावधी रुपये मी दिलेले आहेत, हे देणं घेणं जरा चौकशी झाली पाहिजे की नाही। जर वार्ताहरांना पत्र संसद
अनेक त्यांचा अनुभव आपल्यापेक्षा मोठा आहे. असं जर कोणी विधान केलं असेल तर त्या विधानाची देणाऱ्या घेणाऱ्याची चौकशी झाली पाहिजे. जर महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्र्यांच्यावरच आम्ही आरोप केला तर हे छापत नाहीत, पण सत्तारूढ पक्षाचाच आमदार हा सांगतोय की मी मुख्यमंत्र्यांना अमकं दिलं तमकं दिलं आणि महाराष्ट्रामध्ये गुन्हेगार घडवण्याचं काम चालू आहे, तर मला सांगा हे योग्य आहे का? एखाद्या मंत्र्याने जर वेगळी भूमिका घेतली तर त्याला, मला आठवतं एकदा, फार वर्ष झाली त्याला, मी चुकून कोल्हापूरच्या सभेत, आपण मोठी सभा घेतलेली, फार वर्ष झाली त्याला, विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते त्यावेळी, मी चुकून म्हटलं की साहेब तुम्ही दिल्लीहून मुंबईला या आणि महाराष्ट्र सांभाळा. मला दुसऱ्या दिवशी सकाळी विलासराव देशमुखांचा फोन होता, जयंतराव तुम्ही राहता का मी राहू? की धोरण वेगळं मांडायचा प्रयत्न झाला तर मुख्यमंत्र्यांनी आपल्या मंत्र्याला चाप लावला पाहिजे. इथं तर आपल्या मंत्र्यांना आपलेच आमदार पेकाटात लाथ घालायला तयार आहेत, पण त्या मंत्र्याची बाजू घ्यायला कुणाचं धारिष्ट होत नाही. धड मंत्री पण समाधानी नाहीत आणि धड आमदारही समाधानी नाहीत.